पिंट्याने असं कसं केलं? असं तो स्वतःच्या डोक्याने करूच शकत नाही. माझं मन सांगतंय मला त्याच्यावर कसला तरी दबाव आल्याशिवाय हे करण्याची त्याची हिंमतच होणार नाही. एवढ्या कुठल्या टोकावर पोचला होता तो की त्याला हे करावं लागलं. आपण काय करतोय ह्याचं भान त्याला नक्कीच होतं, पण हे असं करायचंच असं ठरवून आला होता तो. आणि ह्या ठरवण्यामागे भीतीशिवाय दुसरं काहीच असू शकत नाही. कशाला घाबरला तो? का घाबरला तो? असं काय आहे ज्यामुळे हे करायला तयार झाला? या घराची सून म्हणून, श्रीची बायको म्हणून मला या सगळ्याचा अत्यंत संताप आलाय. पण मला हे निश्चित माहितीये की ह्या सगळ्याचा सूत्रधार पिंट्या नाहीये. त्याला प्यादं बनवण्यात आलं होतं. ते त्याने बनायला नको होतं, पण तो बनला. कारण याचं लॉजिक सापडत नाहीये. आणि ते सापडल्याशिवाय एकूणच ह्या सगळ्या भावना दुखावण्याचं प्रयोजनच कळणार नाही. त्याशिवाय कुठली ऍक्शनही घेता येणार नाही. त्याने माझ्या सासरचा अपमान केलाय. माझ्या घराचा अक्षम्य गुन्हा केलाय त्याने. त्याच्याशी बोलायला हवं, पण कुणालाही मी पिंट्याशी बोललेलं आवडणारच नाहीये. काय करू? तरीही मला बोललंच पाहिजे आणि खोटेपणा न करता बोललं पाहिजे.